शुभं करोति। काय? पण तिला हे माहित नाहीये आणि तुम्हाला कळलंय हे दाखवू नका। मी हीच विनंती करायला आले होते इथे। किमया आम्ही सांगून ऐकणार नाही। तुम्हीच काहीतरी करून तिला ऑफिस मध्ये येण्यापासून थांबवा। मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची। काय? बोल ना। किमयाला माझ्यासोबत बाहेर जाऊन द्याल? माझं एक काम आहे, खूप महत्वाचं आहे। आम्ही लगेच परत येऊ, मी आणून सोडेन तिला। पण आत्ता नाही, आज नको। किमयाला बरं वाटत नाहीये। उगाच दगदग झाली आणि काही गोंधळ झाला तर? काकू प्लीज। तू माझी न होताच मला अशी सोडून नाही जाऊ शकत। आज फिर जीने की तमन्ना है। किती खुशीत आहे पोर, पण हे सुख तिच्यासाठी नाही हे कसं सांगणार तिला? या सगळ्याचा शेवट कसा होणार आहे देवच जाणे। काय हवंय तुला? तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी अशी का वागले हेच विचारायचंय ना? उलट तपासणी घ्यायची तुला माझी? ते तर मी कधीच विसरून गेलोय। त्या दिवशी तुझे बोललीस ती तुझी मतं वाटण्यापेक्षा पोपटपंची जास्त वाटत। कोणीतरी तुझ्या तोंडून वदवून घेतल्यासारखं वाटत होतं। आणि असं पढवूनच बोलायचं असेल दुसऱ्या कुणाकडनं शिकण्यापेक्षा किमयाकडनं शिक। हे असं कसं होऊ शकतं? किमया इज सो फुल ऑफ लाईफ। तिच्यासारख्या मुलीला हा असा आजार? नाही अण्णा, माझा विश्वासच बसत नाही या सगळ्यावर। आता तुम्ही आमच्याच टीम मधले म्हणून तुम्हाला सांगायला हरकत नाही, पण हे कोणाला सांगू नका, कोणालाच। काय सांगू नका? काय झालंय? काय मागे या घरावर जप्ती आली होती तेव्हा तुम्ही आमची लाज राखलीत आणि या घराला वाचवलं। पण या घरातले लोक या घराचं घरपण नाही वाचवू शकले। आपापसातील हेवे दावे, नात्यातले बंध खिळखिळे करून गेले। मने दुरावली, आपुलकीच्या इमारतीला तडे गेले। ते तडे सांधण्यासाठी, नात्यातली वीण पुन्हा घट्ट करण्यासाठी आणि दुरावलेली मन पुन्हा एकत्र येण्यासाठी किमया आजारी असल्याचं नाटक करते। तू मला काहीतरी करून दाखवायचा हुरूप दिलास, मला चेअरअप केलास। किमया माझ्या छोट्याशा स्वप्नात पहिलं पाऊल तुझं पडलंय। एक दिवस आपलं एक छोटंसं कॅफे मी त्या कॉफी शॉपच्या तोडीचं बनवून दाखवेन। याबद्दल मला गिफ्ट नाही देणार? गिफ्ट? कसलं गिफ्ट?